आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. कवठेमंकाळ येथे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा. विलंबाच्या निषेधार्थ वकील संघटनेचे उपोषण सुरू. आमचे कवठेमंकाळ वार्ताहर विजयकुमार कांबळे कळवतात की मुंबई उच्च न्यायालयाने सुमारे 13 महिन्यांपूर्वी कवठेमंकाळ येथे जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे कवठेमंकाळसह परिसरातील नागरिकांना न्यायप्रवेश अधिक सुलभ होणार असून अनेक वर्षापासूनची जनतेची मागणी पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र न्यायालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी आवश्यक असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव अद्याप शासनाकडे सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या प्रत्यक्ष कार्यास अनावश्यक विलंब होत असल्याने नागरिक, वकील आणि न्याय व्यवस्थेशी संबंधित सर्व घटकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करणे अपेक्षित असताना संबंधित अधिकारी विविध कारणांनी प्रस्ताव प्रलंबित ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच्या निषेधार्थ कवठेमंकाळ वकील संघटनेच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कवठेमंकाळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. न्यायालयाची इमारत उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवण्यात यावा, त्यास मंजुरी देण्यात यावी आणि जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज लवकरात लवकर सुरू करण्यात यावे ही उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. तालुक्यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी, शेतकरी, राजकीय आणि स्वयंसेवी संघटनांसह सर्व नागरिकांना या न्याय हक्काच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन कवठेमंकाळ वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमाकांत पाटील यांनी केले आहे. तसेच शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव सादर करून त्यास मंजुरी देण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे. कवठेमंकाळच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहूया असे आवाहन कवठेमंकाळ तालुका बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपोषण स्थळी उपोषणात सहभागी झाले होते. या आंदोलनास काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अविराजे शिंदे सरकार, ज्येष्ठ नेते प्राध्यापक दादासाहेब ढेरे सर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख वैभव कुलकर्णी, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, भाजपा, रिपब्लिकन सेना यासह विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.